नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. बातमीपत्रात स्वागत आणि सुरुवातीला बातमी अमरावतीतून. तांत्रिक बिघाड आणि तो दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांना सहन करावा लागणारा मनस्ताप, यातून चक्क तरुणांनी महावितरणचं कार्यालयच यावेळेस जाळलेलं आहे. उपकेंद्र पेटवून दिलेलं आहे. अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे. रात्रीच्या अंधारात वृद्ध, लहान मुलं, आजारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागलाय. सकाळ झाली तरी वीज आली नाही आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोन सतत बंद. अखेर लोकांचा संयम तुटला. दुपारी 2 अनोळखी तरुण वलगाव उपकेंद्रात आले. कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी थेट ऑफिसमधील टेबलवर पेट्रोल टाकून आग लावली. तिथल्या ऑपरेटरला धमकावलं आणि त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. यानंतरची बातमी बघा मोठी आहे, कारण इस्रायलने इराणियन स्टेट या न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केलेला आहे आणि तेहरानच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत असताना इस्रायलच्या जेट विमानांनी मिसाईल डागले. अचानक हल्ला झाला, त्यामुळे इराण टीव्हीचं प्रक्षेपण थेट बंद करण्यात आलं. अँकरही पळाले. तर इस्रायलने इराणच्या न्यूज चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला केला. IRIB ऑर्गनायझेशन हे इराणचं मीडिया कमांड सेंटर आहे. हल्ला झाला त्यानंतर त्याच चॅनलचा एक रिपोर्टर ऑफिस बाहेरून रिपोर्टिंग करत होता आणि त्यात त्यानं इस्रायलकडून कसा हल्ला झाला हे सर्व काही सांगितलं. हा हल्ला झालेल्या सेंटरमध्ये आपले किती सहकारी होते हे माहिती नाही, असं देखील त्यानं या दरम्यान म्हटलेलं आहे. शिवाय हे शासकीय इराणचं चॅनल आहे. तर आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा व्यक्ती रिपोर्टिंग करतोय आणि रिपोर्टिंग करत असताना संपूर्ण माहिती देतोय. कशा प्रकारे हा हल्ला झालाय सर्व काही तो थेट सांगताना दिसतोय. مرکز فرماندهی جنگ رسانه ایران و مرکز به قدرت کشیدن تصویر اقتدار ایرانی و ایرانی جماعت و شکست هیمنه رژیم کودک کش صهیونیستی. من نمیدونم چند تا از همکارام داخل بودن. من طبقه اول بودم. यानंतर UPI युजर्ससाठी एक मोठी बातमी. आजपासून UPI पेमेंट फक्त 15 सेकंदांमध्ये पूर्ण होणार आहे. यात UPI पेमेंटसाठी 30 सेकंद वाट बघावी लागत होती. त्यासोबतच बॅलन्स तपासण्यासाठी लागणारा वेळ कमी झालाय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून UPI पेमेंट संदर्भात काही नियम बदलण्यात आले. हे नियम आजपासून लागू झाले आणि या नियमानुसार आता UPI ॲपद्वारे दिवसातून 50 वेळा त्यांच्या खात्यातील बॅलन्स चेक करता येईल. UPIच्या आणि डिजिटल पेमेंटच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. UPI पेमेंट फक्त 15 सेकंदांमध्ये शक्य आहे. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती झाली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोगद्यात गळती झाली. पावसामुळे बोगद्यातील गळती वाढल्याची शक्यता आहे. गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं ही आवश्यक आहे. आपण बघतोय या ठिकाणी बोगद्यामध्ये गळती झाली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याशिवाय आपण जर बघितलं तर कशेडी घाटातील बोगद्यामध्ये ही गळती झाली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दुरुस्तीचं काम कधी केलं जाणार हा सवाल उपस्थित केला जातो. ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय. कशेडी घाट पूर्णतः आपण पाहतोय बोगद्यामध्ये गळती होताना दिसतंय. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून घेऊयात. अमोल, आपण पाहतोय घाटातील बोगद्यामध्ये गळती झालेली आहे. काय अपडेट या संदर्भात? दुरुस्ती केली जाते किंवा नाही? महत्वाचा जो कशेडी बोगदा आहे जो रायगड आणि रत्नागिरीला जोडतो, या घाटातील अंतर जे आहे ते कमी होतं आणि हा बोगदा जो आहे तो महत्वाचा आहे आणि या बोगद्यामध्ये आता गळती झालेली आहे. हा बोगदा सुरुवातीपासून गळतो, मात्र पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये या बोगद्याची गळतीची प्रचंड प्रमाणात वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं. या बोगद्यातून वाहतूक जी अद्याप सुरूच आहे, मात्र ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे. निश्चितच धन्यवाद अमोल दिलेल्या अपडेट्ससाठी.
मुसळधार पावसामुळे गळती झाली आहे. कशेडी घाटातील बोगद्यामध्येही गळती होत असल्याचं आपण पाहतोय. त्यावेळी दुरुस्ती नेमकी कधी केली जाणार आणि बोगद्याची दुरुस्ती कधी होणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण निश्चितच हा बोगदा आता धोकादायक बनलेला आहे. हे आपण पाहू शकतोय. साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय. रायगड जिल्ह्यातील नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली आणि त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. 2 दिवस सतत पडणाऱ्या पावसानं जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढत असल्यानं जिल्ह्यामध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. बातमी कोल्हापुरातून आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवरती पोहोचली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. महत्त्वाचं म्हणजे राजारामचं 18 बंधारे पाण्याखाली गेले. पाणी आलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्यानं भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. बातमी दुःखद. सुमित सभ्रवाल यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये आणण्यात आलंय. एअर इंडिया अपघातामध्ये सुमित सभ्रवाल यांचा मृत्यू झालाय. सुमित सभ्रवाल हे एअर इंडियाचे मुख्य वैमानिक होते. सुमित सभ्रवाल मुंबईचे रहिवासी आहेत. त्यांचे आई वडील, त्यांचे कुटुंबीय आपल्याला बघायला मिळतात. सुमित सभ्रवाल हे एअर इंडियाचं जे विमान अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं त्या विमानाचे वैमानिक होते, मुख्य वैमानिक होते आणि या दुर्घटनेमध्ये त्यांचाही मृत्यू झाला. आपण पाहिलं केदारनाथ बद्रीनाथ खोऱ्यामध्ये पुन्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झालेली आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर 2 दिवसांसाठी सेवा बंद करण्यात आलेली होती आणि आजपासून पुन्हा सेवा सुरू झाली आहे. हेलिकॉप्टर फक्त DGCAच्या मानांकनानुसारच उड्डाण करणार आहे. नियमांचं उल्लंघन केलं तर कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. सरकारकडून हेलिकॉप्टर सेवेबाबत कडक आदेश जारी करण्यात आले. बघा, अगदी 2 दिवसांपूर्वीच अर्थातच परवा एक हेलिकॉप्टर दुर्घटना केदारनाथमध्ये घडलेली होती, ज्यामध्ये साधारणतः 6 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले होते आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड याची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडून अर्ज करण्यात आलाय. या अर्जावरती आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. यावेळी सरकारी पक्षाकडून बाळासाहेब कोल्हे युक्तिवाद करतील तर कराडकडून विकास खाडे हे युक्तिवाद करणार आहे. आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7वी सुनावणी पार पडेल. मराठवाडा आणि माणुसकी या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि याचा प्रत्यय पुन्हा आलाय. एका हृदयस्पर्शी व्हिडिओतून याचा प्रत्यय आला. 93 वर्षांच्या आजोबांना आपल्या बायकोसाठी माळ आणि वाट्या घ्यायच्या. ते घेतल्यानंतर वृद्ध जोडपं मालकाला पैसे देत आहे. मात्र त्यांच्याकडे 1200 रुपये. यावेळेस दुकानदारानं या आजी आजोबांचं केलेलं आदरातिथ्य वाखाणण्याचं होतं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका ज्वेलरी शॉपमधला हा व्हिडिओ जो प्रचंड व्हायरल झाला. आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला, तुम्ही लिहून देताल का? माळा घेतली, कोणती पोत घेतली? अच्छा, ही माळा घेतली का? ही माळ घेतली. बर. आणि ही वाटी? आता याचे पैसे किती होते बघ? पैसे का? तुम्ही किती काढले? इतकेच आणले आता काय करू? अरे बाप, भरपूर आणले हो. 1120 रुपये. नाही झाले एवढे पैसे. हे काय गप नाही पुन्हा पैसे. हा, हे काय अरे बाप, कमी पडले आहेत माझं पैसे. पैसे तुम्हाला, हे बी तुम्हाला, हे बी तुम्हाला, ही माळा तुम्हाला, ही कालाची चालतात ना, आणि हे वाटी बाबा करून तुम्हाला. बाबा द्या वाटी, तुम्ही द्या.
दे 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 बाई, हा, ही वाटी. नाही हा? पैसे घ्या, काही नाही. हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या. 1000 रुपये नको लय झाले तेवढे पैसे. पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं. 500 दे 500 नको अजून कमी दे. हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये. आता मी जपून ठेवणार. जपून ठेवा. काय ते? तुला हे म्हणलंय. तुमचा आशीर्वाद. आशीर्वाद. यानंतर बातम्या वारी संदर्भातल्या. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. उद्या दुपारी 2:30 वाजता पालखी देहूमधील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे निघेल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळही उपस्थित असतील. यंदाचा 340वा पालखी सोहळा आहे. संस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे आणि या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्या. जय जय राम. पहाटे 4:30 वाजता देऊळवाड्यामध्ये जय जय राम. राम कृष्ण हरे. पहाटे 5 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा होणार आहे. जय जय राम. राम कृष्ण हरे. पहाटे 5:30 वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरामध्ये महापूजा होईल. राम कृष्ण हरे. सकाळी 6 वाजता वैकुंठ स्थान या ठिकाणी संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा होईल. पालखी सोहळ्याचे जनक जय जय तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरामध्ये महापूजा राम होणार आहे. कृष्ण हरे. सकाळी 8 ते 9 वाजता गाथा भजनाची सांगता. राम कृष्ण हरे. 10 ते 12 वाजता देहूकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. राम कृष्ण हरे. दुपारी 12 वाजता इनामदार वाड्यातून संत तुकाराम महाराज पादुकांचं मुख्य देऊळवाड्यामध्ये आगमन होणार आहे. नंतर दुपारी 2:30 वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. राम कृष्ण हरे कृष्ण हरे. जय जय राम. तर दुसरीकडे नामदेव महाराजांच्या पालखीने नरसी नामदेवमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले. दरम्यान आज हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडेल. हिंगोली पालिकेच्या वतीने रिंगण सोहळ्याची जोरदार तयारीही करण्यात आली. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा एक शासन निर्णय जारी झालेला आहे. 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोल माफी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलेला आहे. एकंदरीत 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावरती टोल माफ करण्यात येणार आहे. वारकरी मानाच्या पालख्या घेऊन जाणारे आणि भाविक यांच्याकडून आता टोल घेतला जाणार नाही, त्यामुळे त्यांना हा मोठा दिलासा आहे. जय जय राम. राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे. जय जय राम. यानंतर उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवातीला बातम्या राजकीय. ठाकरे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवकांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यावेळेस बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं जाईल. दुसरीकडे आज शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील. दुसरीकडे ठाकरे सेनेचा वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडेल.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवरती बैठक झाली. वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची सर्वांवरती जबाबदारी देण्यात आली. बैठकीत निधी वाटप आणि नव्या जबाबदाऱ्या नियुक्त्यांवरती प्रामुख्यानं चर्चा झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमतानं निवड करण्यात आली. 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार आहे. साहित्य संमेलनाचं यंदाचं 99वं वर्ष आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात शीतयुद्ध रंगल्याचं दिसतंय. सोलापूर टू गोवा विमान सेवेमुळे तस्करी वाढेल असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे. तर गोव्याला जाऊन बिघडून आले आहेत असं वाटतं असं म्हणत जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंना टोला लगावला. यानंतर मुंबईमधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. विरारमध्ये महावितरणची चालू रोड लाईन तुटून भीषण स्फोट झालाय. विरारच्या कोपरी नाका या परिसरामध्ये रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली असल्याचं बघायला मिळतंय. आगीचा लोट इतका भीषण होता की नागरिकांची पळापळ या ठिकाणी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी येऊन दुरुस्तीचं काम त्यांनी सुरू केलं. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. भिंत कोसळून संरक्षक जाळी तुटून मलबा 2 महिलांवरती पडला. त्यामुळे दुर्घटनेमध्ये महिला जखमी झाल्या. दोन्ही महिलांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अंधेरीमध्ये मरोळ परिसरात इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खचली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झालाय. दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आलं. दरम्यान त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. मयत कामगार 27 वर्षांचा होता. मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याची मागणी देखील करण्यात आली. तशा सूचना दिल्या. मुंबईमध्ये वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आता वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे आणि या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यामध्ये विशेष लक्ष दिलं आहे. पुढची बातमी जरा वेगळी आहे. नवी मुंबईमध्ये ज्वेल्स ऑफमध्ये एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. घरगुती याशिवाय कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय आणि बर्थडेसाठी खून करण्यात आला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. एका हत्येच्या घटनेने शिर्डी हादरली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर ही हत्या 7 अल्पवयीन मुलांनी करून क्रूरतेचा कळस घातलाय. या हत्येचं कारण ऐकून तुम्ही हादरून जाल. पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट. अल्पवयीन मुलांची सैतानी पार्टी. बर्थडेच्या पार्टीसाठी हत्या. मुलांच्या कृत्यानं शिर्डी हादरली. लहान थोरांपासून सगळ्यांनाच हल्ली बर्थडे पार्टीचं आकर्षण असतं. पण याच बर्थडे पार्टीसाठी चक्क एका माणसाचा जीव गेलाय. होय, बर्थडे सेलिब्रेशनसाठी पैसे हवेत म्हणून एका व्यक्तीला धारधार चाकून भोसकून मारलंय. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करणारी अल्पवयीन मुलं आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या 7 मुलांनी सपासपा वार करून गणेश चत्तर यांचा जीव घेतलाय. गणेश चत्तर यांचं अपहरण आणि खून नेमका कसा करण्यात आला पाहूयात. चत्तर यांनी राहता हद्दीत दुचाकीवरील तरुणांकडे लिफ्ट मागितली. तरुणांनी निर्जन स्थळी नेत गणेश चत्तर यांना लुटलं. त्यानंतर मारहाण करत चाकू भोसकून हत्या केली. चत्तर यांच्या खिशातील मोबाईल देखील चोरला. बर्थडे पार्टीसाठी 4,500 रुपयांना मोबाईल विकला. पैसे हवेत म्हणून खून केल्याची आरोपींनी कबुली दिली. कोपरगाव पोलीस आणि शिर्डी पोलीस यांच्याकडील दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यांचे धागेदोरे जुळत असल्यानं गणेश चत्तर यांच्या खुनाचा उलगडा झालाय.
पोलिसांनी या प्रकरणी नेमकं काय सांगितलंय पाहूयात. जो एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या माणसाकडे पैशाची मागणी केली. सुरुवातीला त्यांना काही पैसे देखील दिले, परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे. अल्पवयीन नशेखोर आरोपींनी वाढदिवसाच्या पार्टीसाठी निष्पाप व्यक्तीचा जीव घेतल्यानं चत्तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गणेश चत्तर यांच्या मागे पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. आमच्या माणसाची यात चूक काय असा सवाल कुटुंबियांनी केलाय. तर अशा बाल असू नये तर शहाणे असो, तर आमचं म्हणणं एकच आहे का आमच्या निर्दोष माणसाला येणे असं मारलं. त्याचे आई वडील म्हातारे, वडील 80 वर्षाचे, आई 70 वर्षाची. आपला मुलगा गेलाय हवायामध्ये. आता 80 वर्षाच्या बापाला किती मोठं दुःख झालं. शिर्डीतली वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. 3 महिन्यांपूर्वी शिर्डी संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची पहाटे हत्या झाली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलांच्या या सैतानी कृत्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या अंमली पदार्थ सेवनाचा धोकाही पुन्हा अधोरेखित झालाय. या नशेखोर प्रवृत्तीला कसा आळा घातला जाणार आणि साईनगरीतली गुन्हेगारी हद्दपार कधी होणार हाच खरा सवाल आहे. सचिन बनसोडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, शिर्डी.